आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या झालेल्या नुकत्याच बैठकीमध्ये आता पार पडलेली आहे। पीएम किसानचा हप्ता आज जमा होणार असून आजपासून नमो शेतकरी योजनेअंतर्गत वितरण केला जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मंजूर मिळणार आहे, तर 10 लाख खात्यामध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेले आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता सर्वात मोठा दिलासा मिळायला पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि रखडलेल्या पीक विम्याचे 28,000 रुपये असे म्हटले तर टोटल 32,000 रुपये तिन्ही योजनेचे पैसे एकत्रितपणे आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असल्याचे पाहायला मिळत आहे। जवळपास 30 ते 40% शेतकरी बांधवांना हे वाटप असल्याची माहिती समोर आली आहे। जे उरलेल्या जिल्ह्यात शेतकरी आहेत त्यांना आज वाटप होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमच्या खात्यावर पैसे येणार की नाही या व्हिडिओमध्येच ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या योजनेचे पैसे मिळून जातील। नमोचा पैसे मिळणार, पीएम किसानचे पैसे मिळणार आणि ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा जून महिन्याच्या अखेरीस पैसे मिळायला सुरुवात होईल असे सांगितलेले होते। जवळपास 12 ते 13 जिल्ह्यामध्ये जो वाटप झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आज वाटपाचा दुसरा दिवस, 16 जिल्हे उरलेले आहे। थोड्याच वेळामध्ये ही रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। काल दुपारी 2 ते 3 नंतर बँकेचे सर्व्हर अचानक डाऊन झाल्याचे प्रॉब्लेम या ठिकाणी आला होता। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी खाते उघडलेले असेल तर त्यामुळे या 5 बँकात असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे त्यांनी पैशाचे वितरण होण्यासाठी काल मोठी अडचण निर्माण झाली होती। आता सरकारच्या माध्यमातून जे उरलेले जिल्हे आहेत त्यांना आज मंगळवारी जोरदार पैशाचे वितरण त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती सुरू करण्याचे आलेले आहे। माहिती समोर येत असतात शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे आणि त्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकेमध्ये उघडलेलं आहे त्यांना पैशाचे वितरण सर्वात पहिल्यांदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत तुम्ही येणार, उद्या पैसे येणार अशी वाट बघत होते, परंतु सरकारने सांगितलेले होते की निधी उपलब्ध होत नव्हता। त्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 12,700 कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला आहे। तो परदेशी म्हणजे मिळाला। परवा मिळाल्यानंतर काल जवळपास 12 ते 13 जिल्ह्यामध्ये जवळपास वाटप सुरू होत आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे। काल आणि आज या 24 तासाच्या आतमध्ये 30 जिल्ह्यामध्ये वाटप करायला सांगितलेले आहे। त्यापैकी 12 ते 13 जिल्ह्यामध्ये वाटप झालं आणि आज उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, यावेळी हप्ता वितरणाला सर्वात जास्त वेळ लागला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून यावेळी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा 2 प्रकारच्या याद्या करण्यात आलेल्या आहे। पहिल्यांदा काय आहे ते बघूया। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोचे पीएम किसानचे कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही पात्रतेशिवाय सरसकट पैसे जमा होते, परंतु सरकारने आता सरसकट हा शब्दच गायब करून टाकला आहे। त्यामुळे जवळपास 16 ते 17 लाख शेतकरी आता हप्त्यापासून वंचित राहणार आहे। नमो शेतकरी योजनेचा अर्ज, पीएम किसान योजनेचा अर्ज आणि पीएम किसान पीक विम्याचा अर्ज अशा तिन्ही अर्जाची काटेकोरपणे पडताळणी सरकारने केली आहे। या पडताळणीमध्ये 16 ते 17 लाख शेतकरी अपात्र ठरण्यात आहेत। त्यामुळे त्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, लक्षात ठेवा। शेतकरी बांधवांना आता आज कोणकोणते पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे सांगू शकत नाही। तुमच्या घरामध्ये नमोचे आणि पीएमचा हप्ता फक्त एकदा घेतला असेल तर पैशाचे वितरण होणार आहे, नाहीतर अन्यथा काय करतात की घरातील शेतकरी स्वतःची 2 मुलं, त्यांच्या बायका, त्यांचे वडील असे घरातील 5 जण 2-2 एकर प्रत्येकाच्या नावावर शेती करतात। प्रत्येक जण नमोचा आणि पीएम किसान योजनेचा अर्ज केलेला असतो आणि पीक विम्याचा सुद्धा अर्ज केलेला असतो।
जातो. एका घरातील 4-5 जण हप्ता घेत असल्याची माहिती सरकारला कळाली. त्यावेळी सरकारने चौकशीचे आदेश दिले. कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक चौकशांची काटेकोरपणे चौकशी केली आणि चौकशीनंतर अनेक शेतकऱ्यांचा हप्ता बंद करण्यात आला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका घरात एकच व्यक्ती हप्ता घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे. 2021, 22, 23, 24 आणि 2025 असे 5 वर्षाचे रखडलेल्या पीक विम्याचे 28,000 रुपये हेक्टरी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु हे पैसे फक्त त्यांनाच मिळणार आहेत ज्यांनी स्वतः सातबाऱ्यावरील जमिनीचा पीक विमा भरलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी काय केलं होतं, जास्तीत जास्त पीक विमा मिळावा म्हणून सरकारची गायरान जमीन देखील त्या जमिनीमध्ये टाकलेली होती. रस्त्याकडील जमीन पीक विम्याच्या अर्जावर नोंदवलेली होती. बीड जिल्हा, जालना जिल्हा या भागात हे प्रकार जास्त प्रमाणात दिसले. चौकशीच्या दरम्यान असे शेतकरी सापडले त्यांना स्वतःच्या जमिनीचा सुद्धा विमा मिळणार नाही असे आदेश बँकेनं देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे खरोखर गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना स्वतःच्या जमिनीचा पीक विमा भरलेला असेल त्यांना 28,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी बांधवांना मंगळवारी 2 पैशाचे वितरण वाटपामध्ये होणार आहे आणि आता नवीन टप्प्यामध्ये तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत या टप्प्यात पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये तिन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहे. दुसरा टप्पा दुपारी 3 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या टप्प्यात पुढील 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तिसरा टप्पा संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होणार आहे. आज एकही शेतकरी बांधवाला शिल्लक ठेवलं जाणार नाही असं सरकारने सांगितलं. त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळत आज संपूर्ण वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे आज पैसे मिळणाऱ्या 16 जिल्ह्यांचे समोर आपण व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण याची 16 जिल्ह्यांची यादी संपूर्ण आपण पाहणारच आहोत. पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कोणत्या जिल्हा तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये आहे किंवा नाही, कोणता जिल्हा यामध्ये राहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलेल्या जिल्ह्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसंख्येच्या मानाने तिथे जास्त शेतकरी राहतात अशा शेतकऱ्यांची निवड पहिल्यांदा करण्यात आली आहे. चला तर आता जिल्ह्यांची यादी झपाटून पाहूया. त्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्हे आहेत. त्यामध्ये वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सकाळी 10 वाजल्यापासून पैशाचे वितरण सुरू होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारवा, नेर, पुसद, उमरखेड, वणी, बाबुळगाव, पांढरकवडा आणि घाटंजी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि मानोरा तालुक्यांना सुद्धा यात समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेलारा आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, बाबुळगाव, जामोद, मेहकर, लोणार आणि शेगाव तालुक्याचाही यामध्ये समावेश आहे. शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हिंगोली, अमरावती आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात पैसे मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, जळगाव, शिरूर, अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात याचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, शेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, परंडा, भूम, वाणी आणि करंब तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात वाटप होणार आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर आणि शिरूर, कासार तालुक्याचाही यात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोला, पुलगाव, धर्माबाद, हदगाव, किनवट आणि लोहा तालुक्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा आज रात्री पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा आणि जाफराबाद तालुक्याचाही यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना सुद्धा आज रात्री पैशांचे वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांना, आता तुमचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असेल तर ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाही त्यांना पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. सरकार उरलेल्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच वाटप करणार आहे अशी तयारी आता बघितलं तर पूर्णपणे करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो,
थोडक्यात सांगायचं तर पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. एक म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. 2 म्हणजे बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण करा. 3 म्हणजे घरातील एकाच व्यक्तीचा हप्ता घ्यायचा आहे. 4 म्हणजे स्वतःच्या सातबाऱ्यावरील जमिनीचाच पीक विमा भरलेला असायला पाहिजे. 5 म्हणजे आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवा. या 5 गोष्टी केल्या तर तुमच्या खात्यावर नमोचे 2000, PM किसानचे 2 आणि पीक विम्याचे 28,000 असे टोटल 32,000 रुपये जमा व्हायला तयार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की आम्ही कोणाला सुद्धा वगळणार नाही. कोणालाही पात्र शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही. कारण तुमच्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेलो आहोत. त्यामुळे सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेशी खात्याशी लिंक करून आधार कार्डावर जन्मतारीख, नाव पूर्ण अक्षरात लिहिलेलं आहे का ते बघा. सर्व अपडेट करून घ्या आणि बँकेची KYC घ्या. नक्कीच तुम्हाला पुढील हप्ते लवकरच मिळायला शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा. म्हणजे पुढील यादी आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल हे गरजेचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.